पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचं सेवन केल्याच्या बातम्याही वरचेवर आपल्या कानावर पडतच असतात. अशातच शनिवारी मुंबईतल्या गोरेगावात नेस्को सेंटरमध्ये एक कॉन्सर्ट होते. मुंबई पुण्यासाठी अशा म्युझिकल कॉन्सर्ट सुद्धा काही नवीन नाहीत. या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचं सेवन होतं हेही फारसं वेगळं नाही, पण इतकंच नाही तर ओव्हरडोसमध्ये या कॉन्सर्टमध्ये दोघांचा मृत्यू होतो. विशेष म्हणजे शनिवारी इतका मोठा प्रकार घडल्यानंतरही रविवारी मुंबईत त्याच कॉन्सर्टचा दुसरा टप्पाही पार पडतो. तेवढ्यातच मुंबईतल्या अंधेरीमध्ये गुजरातमधून फरार झालेल्या ड्रग तस्कराला पोलीस अटक करतात. त्याच्याकडनं ताब्यात घेतलेल्या ड्रग्सची किंमत ऐकली तर तुम्हालाही धक्का बसेल इतकी मोठी ती किंमत असते. पुण्यातही गेल्या 24 तासांमध्ये 2 ठिकाणी झालेल्या कारवाईत लाखोंचे ड्रग्ज जप्त करण्यात येतात. नागपुरात तर एक महिला चक्क शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये कोकेनची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना पकडली जाते आणि तिला पकडल्यावर तिच्याकडे जवळपास अर्धा किलो कोकेनच्या कॅप्सूल्स सापडतात, 4.5 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या. त्यातच अमरावतीमध्ये अशोक खरात पॅटर्नचा पुढचा अंक पाहायला मिळतो. एका तरुणानं अनेक मुलींचं प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण करणं आणि त्यांचे व्हिडिओज व्हायरल केल्याचा धक्कादायक असा प्रकार प्रकाशात येतो. त्यानं व्हायरल केलेल्या व्हिडिओचा आकडा इतका मोठा आहे की तो बघून तुमच्या तळपायाची मुंगी मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. एका दिवसात घडलेल्या घटनांचा हा ताळेबंद आहे. हे चित्र आहे आजच्या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या तरुणीचं. कुठे ड्रग्स, कुठे सेक्स, कुठे फसवणूक, अशा प्रकारच्या इतक्या घटना सांगितल्यानंतर एकच प्रश्न समोर येतोय आणि तो पाहण्यासाठी आपण सुरुवातीला जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची तरुणाई ड्रग्ज आणि सेक्सच्या विळख्यात सापडली असं वाटतं का? होय, नाही, 2 पर्याय आहेत, आपलं मत जरूर सांगा. आणि आता सुरुवात करूया मुंबईतनं, जिथं पश्चिम उपनगरातील गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये 11 एप्रिलला म्हणजे शनिवारी 9x9 या एक आर्टिस्टची म्युझिक कॉन्सर्ट होती आणि त्यासाठी 3 ते 4 हजार तरुण तरुणी पोहोचले. जोरदार म्युझिक, बीट्सवरती बदलणारं लाइटिंग, ड्रग्सचा डोस आणि याच ड्रग्सचा ओव्हरडोस झाला आणि घात झाला. कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या एका नामांकित कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती आहे. वनराई पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेस्कोच्या सनी जैन, इव्हेंट ऑर्गनायझर आकाश समेळ तसंच जखमी झालेल्या कॉलेज तरुणीचा मित्र रौनक खंडेलवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण गोष्ट इतक्यावरच थांबली नाही. तर पार्टीमध्ये ड्रग पुरवणाऱ्याला कल्याण खडकपाडा पोलिसांनी राहत्या घरात बेड्या ठोकल्या आणि आनंद पटेल असं या पेडलरचं नाव आहे असंही कळतंय. सदर कार्यक्रमाच्या दरम्यान 3 मुलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलेलं होतं. त्यापैकी 2 जे मुलं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि एक जे आहे ते ॲडमिट आहेत. त्यांची तब्येत स्टेबल आहे. सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा जो तपास आहे पुढे सुरू आहे. आता मुंबईसारख्या शहरामध्ये इतकी मोठी घटना घडल्यावर राजकारण होणारच होतं. अगदी तसंच झालं. आज सकाळीच विरोधकांनी सरकारच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर त्यावर सत्ताधाऱ्यांनी आधीच्या सरकारनं काय केलं, आम्ही कारवाई तरी करतोय असं म्हणत. Parakit AI is an AI online call assistant that gives you the answer to every question on your online call, such as what is your biggest weakness? Click AI Help and Parakit AI will provide an answer based on your resume and customize it for the position and the company that you're applying for. Our app can also analyze your screen and provide solutions to any coding problems that you may get during your meeting. And the best thing about it is that it remains invisible to everyone else, so you can comfortably see all the answers while sharing your screen on your online meeting. This is our brand new desktop app. It's available both on macOS and Windows, and it is the best way to use Parakit AI. But you can also use Parakit AI right inside your web browser without having to download our app, or even on your mobile phone by placing it in front of your computer display. Try Parakit AI for free today.
आज मुंबईतल्या खारमधनं आणखीन एका ड्रग्सच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. 30 कोटींच्या एमडी ड्रग्सचं रॅकेट चालवणाऱ्या आरिफ शेखला पोलिसांनी अटक केली. खारमधल्या चाळीतल्या एका खोलीतनं सिंथेटिक ड्रग्सचं रॅकेट चालवणारा आरिफ शेख हा मूळचा गुजरातचा. तिथे तो ड्रग प्रकरणात 10 वर्ष तुरुंगातही होता. त्यानंतर 2023 साली तो पॅरोलवर बाहेर आला आणि थेट मुंबईत पोहोचला. त्यानंतर सांताक्रूजमध्ये येऊन राहू लागला. अंधेरीच्या 6 रोडवरच्या भास्कर चाळीत त्याने ड्रग्सची फॅक्टरी उघडली आणि तिथून तो महिन्याला 25 ते 30 कोटी किमतीच्या ड्रग्सची निर्मिती करून पुरवठा करायला लागला. त्याच्या अटकेची कहाणी तर त्याहून थरारक आहे. गस्तीवर असलेल्या खार पोलिसांनी संशयातनं आरिफला ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याच्याकडे 15.5 ग्रॅम एमडी ड्रग होतं. पोलिसांनी ते ड्रग ताब्यात घेतलं, त्याचा मोबाईल घेतला आणि चौकशी सुरू केली. तर त्याच्या चौकशी सुरू असतानाच पोलिसांनी त्याच्या अंधेरीतल्या खोलीवर छापा टाकला आणि तिथे ड्रग निर्मितीसाठीची रसायनं उपकरणं त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांना प्रकरणाची व्याप्ती समजली. पोलिसांनी तातडीनं त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला. रिजवान अहमद लियाकत अली नावाच्या तस्कराला उत्तर प्रदेशातील प्रतापगड इथून अटक करण्यात आली. तर आरिफची पत्नी नसरीन शेख हिला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि सगळ्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे ड्रग्स रॅकेट प्रकरणी आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या पार्ट्यांमध्ये ड्रग्सच्या बातम्या पाहिल्यानंतर आता रेल्वेतल्या ड्रग तस्करीची बातमी. ही घटना नागपुरातली आहे. त्याचं झालं असं की 12 एप्रिलला बंगळुरूला जाणारी राजधानी एक्सप्रेस नागपूर स्थानकात पोहोचली. त्यावेळी पोलिसांनी राजस्व गुप्त